हॅलो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल फ्युचर निकी इज हिअर. गाईज, मी आज तुमच्यासाठी नवा टॉपिक घेऊन आली आहे. टॉपिक असा आहे की 4000 वॉच टाईम कंप्लीट करायचा तर कसा. साऱ्यांना हाच प्रश्न पडलेला असतो आणि याचं सगळे लोक याच म्हणजे प्रॉब्लेमचं टेन्शन घेतात असतात की 4000 वॉच टाईम कंप्लीट कधी होईल, कसा करायचा आणि होईल की नाही होईल आपल्याच्याने हे यूट्यूब चॅनल मॉनिटाईज. कंपल्सरी तर आहे 4000 वॉच टाईम कंप्लीट करायचा. तर आज मी ह्या प्रॉब्लेमचं सोल्युशन घेऊन आले आहे. तर काही ट्रिक्स आहेत त्या तुम्हाला अप्लाय करायच्या आहेत तुमच्या वॉच टाईम वाढवण्यासाठी आणि मी ते लिहून ठेवलं आहे की एखादी गोष्ट मिस होऊ नये तुमच्याकडून. तर फर्स्ट ट्रिक अशी आहे की डेली सकाळी आणि संध्याकाळी लॉंग व्हिडिओज तुम्ही टाकत जा, अपलोड करत जा. आपला वॉच टाईम कशावर मोजला जातो? लॉंग व्हिडिओजवरच मोजला जातो. तर तुम्ही डेली जर जमलं तर सकाळी आणि संध्याकाळी व्हिडिओज टाकत जा आणि फिक्स टाईम ठेवा की जेणेकरून तुमच्या व्ह्युअर्सला कळालं पाहिजे की ह्याच टाईमला आमचा यूट्यूब चॅनलवाला व्हिडिओ अपलोड करत आहे आणि आम्हाला त्या टाईमला बघायचं आहे. ओके. त्याच्यानंतर जर तुम्हाला जमलं तर 2 टाका व्हिडिओ. अदरवाईज वेळ काढून ॲटलिस्ट दिवसातून एक तरी व्हिडिओ बनवा. सेकंड असं आहे की कंटिन्युटी ठेवा व्हिडिओ टाकण्यासाठी. असं नाही की आज टाकला आहे आणि मग 2 हप्त्यांनी व्हिडिओ टाकला आहे, परत तिसऱ्या हप्त्यात व्हिडिओ टाकला, असं नाही. कंटिन्युटी ठेवा जोपर्यंत तुमचे सबस्क्रायबर्स असे कंटिन्युअस तुमचे व्ह्यूज येत नाहीत. तर त्यांना ना तुम्ही ना आपल्याकडे स्वतःकडे अट्रॅक्ट करण्यासाठी कंटिन्युटी ठेवावी लागेल तुम्हाला, काही महिने काही दिवस. तर ती कंटिन्युटी ठेवा की आज व्हिडिओ टाकायचा आहे, उद्या पण व्हिडिओ टाकायचा आहे, परवा पण व्हिडिओ टाकायचा आहे आणि टायमिंग फिक्स ठेवा. आणि तुमच्या कंटेंटचं टॉपिक किंवा हायलाईट जे असतो काय म्हणतो थंबनेल असतो तो क्रिएटिव्ह असायला हवा, अट्रॅक्टिव्ह असायला हवा, जेणेकरून लोक वरच्यावर पाहिल्याच त्यांना विचार पडेल की हां ही व्हिडिओ मला बघायची आहे. तर ते तिथे जाऊन क्लिक करतील आणि थोडासा वॉच टाईम तुम्हाला मिळून जाईल. एक तर थंबनेल चांगलं क्रिएटिव्ह बनवा. कंटेंट क्रिएट करताना थोडीशी सध्या गरज कोणत्या टॉपिकची आहे, मार्केटमध्ये कोणता टॉपिक चालतो आहे आणि जास्त ज्याची डिमांड आहे असे टॉपिक बनवत जा. त्यात क्रिएटिव्हिटी ॲड करणं जास्त महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तुमची जी चॅनलची लिंक आहे किंवा तुमचा एखादा व्हिडिओ टाकला आहे तुम्ही, तर त्याची लिंक काय करायची, कॉपी पेस्ट करायची यूट्यूबवरून आणि तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला टाकायची आहे, जेणेकरून 4 लोक स्टेटस बघतील तुमचे आणि त्याच्यावर क्लिक करतील. मग त्यांना कळेल की तुमचं यूट्यूब चॅनल आहे आणि मग ते तिथून पुढं तुम्हाला सबस्क्राईब करतील किंवा रोज तुमचे व्हिडिओज बघतील. त्याच्यानंतर काय करायचं, जसं व्हॉट्सअपला स्टेटस टाकले ना तसंच तुम्ही काय करायचं, इंस्टाग्राम अकाउंट असेल तुमचं, सगळ्यांचं असतात आजकाल इंस्टाग्राम अकाउंट. तर इंस्टाग्राम अकाउंटला तुम्ही काय करायचं, स्टोरी टाका आणि मग डेली टाकत जायचे. जर आज सपोज तुम्ही स्टोरी टाकली, सपोज मी तुमची व्ह्युअर्स आहे व्हॉट्सअपवर किंवा इंस्टाग्राम, आज मी नाही बघितली तर उद्या बघेल, परवा बघेल, पण डेली अशा स्टेटस स्टोरीज टाकत जा, लिंक टाकत जा लॉंग व्हिडिओजची, जेणेकरून लोक त्याच्यावर क्लिक करतील आणि तुम्हाला व्ह्यूज मिळतील, त्या लोकांना माहिती होईल. एक तरीकेचं हे काय आहे, प्रमोशनच आहे तुमच्या याचं यूट्यूब चॅनलचं. त्याच्यानंतर तुम्हाला करायचं काय आहे की स्पेसिफिक व्हॉट्सअपला तुमचे खूप सारे कॉन्टॅक्ट असतील ना, त्यांना लॉंग व्हिडिओची लिंक सेंड करून द्या, कॉपी पेस्ट करून द्या, जेणेकरून प्रत्येकाला लिंक मिळेल आणि ते एकदा तरी क्लिक करतील. त्याच्यानंतर व्हॉट्सअपचे काही ग्रुप असतील किंवा इंस्टाग्रामचे काही ग्रुप असतील, इंस्टाग्रामचे काही नवीन फ्रेंड्स असतील, त्यांनाही लॉंग व्हिडिओची जी काही लिंक आहे ती सेंड करून द्या, जेणेकरून तुम्ही जर 100 लोकांना पाठवली आहे लिंक तर ॲटलिस्ट 50-25 लोक तरी टिक करून बघतील की हां यात काय आहे. ओके, त्यांना माहिती होईल तुमचं यूट्यूब चॅनल आहे. तर हे करा. त्याच्यानंतरची आयडिया अशी आहे, जो इंस्टाग्रामचा बायो जो असतो आपला, जसा फेसबुकचा बायो असतो तिथं आपण शॉर्टकटमध्ये आपली माहिती किंवा व्हॉट एव्हर तुम्हाला काय टाकायचं आहे ते, फेसबुकचा बायो जो आहे किंवा इंस्टाग्रामचा बायो जो आहे आणि आपला यूट्यूबचा जो बायो आहे, त्याच्यात तुम्ही काय करा, स्वतःच्या यूट्यूब चॅनलची लिंक टाका, जेणेकरून जे लोक नवीन फ्रेंड्स ॲड होतील तुम्हाला किंवा सबस्क्रायबर्स फॉलोअर्स ॲड होतील ते तुमच्या बायोवरूनच, म्हणजे जेव्हा नवीन आपण असतो तेव्हा बायोवर बघतात की काय लिहिलं आहे, काय नाही, याची आयडेंटिटी काय आहे किंवा काय इंटरेस्ट आहे याचा, तर तिथं त्यांना हायलाईट होईल त्या गोष्टी आणि त्या क्लिक करतील, ते तिथूनही तुमच्या चॅनलचं प्रमोशन होईल.
दुसरं असं आहे की तुम्ही जर यूट्यूबलाच स्वतःचं दुसरं अकाउंट बनवलेलं असेल, मी तर म्हणते बनवायला हवं. तुमचे 2-3 अकाउंट असायला हवे, पण ॲटलिस्ट आत्ता जे कंटिन्यू चालू आहे ते एक आणि दुसरे एक असू द्याच. तुमच्या नावाचं दुसरं अकाउंट यूट्यूबला असायला हवं. तुमच्या स्वतःच्या अकाउंटवरून तुम्ही काय करा की तुमचे पर्सनल जे लाँग व्हिडिओज असेल ना ते रोज बघत जा, जेणेकरून तुमच्या थ्रू पण वॉच टाईम वाढेल. त्याच्यानंतर असं आहे की डेली लाईव्ह जे असतात ना, यूट्यूबने फीचर्स दिलं आहे आपल्याला की 50 सबस्क्रायबर झाल्यानंतर तर तुमचं ते लाईव्हचं ऑप्शन बटन म्हणा किंवा ते चालू होऊन जातं, तुम्हाला ते फीचर मिळून जातं. तर ते तुम्ही ना महिन्यातून माझ्या अकॉर्डिंग रोज तरी एक लाईव्ह करायला हवा, जेणेकरून लाईव्हवर तुम्हाला वॉच टाईम मिळेल आणि तिथं कंटेंट थोडंसं अट्रॅक्टिव्ह ठेवा की लोक लगेच लाईव्हला जॉईन करतील. तर ते करू शकता तुम्ही. मिनिमम माझ्या अकॉर्डिंग 30 लाईव्ह महिन्याला व्हायला हवे, पण जर तुम्हाला टाईम नसेल तर मिनिमम 50 करा, 15 करा लाईव्ह महिन्यातून, किंवा ॲटलिस्ट 30 नाही तर 20 तरी करा. तिथूनही वॉच टाईम तुम्हाला मिळेल. आणि नेक्स्ट पॉईंट असा आहे तर यूट्यूबने काय आपल्याला एक आपल्या चॅनलला एक फीचर दिलं आहे, एक बटन दिलं आहे प्रमोशनचं. फीचर्स म्हणा, प्रमोशन करू शकता, पण ते पेड प्रमोशन असतं, फुकट नाही आहे. जर तुम्हाला एखादा व्हिडिओ तुमचा लॉंग व्हिडिओ आहे तो तुम्हाला प्रमोट करायचा आहे, त्याच्यावर जास्तीत जास्त व्ह्यूज मिळवायचे, वॉच टाईम मिळवायचा असेल तर प्रमोशन करावं लागतं. प्रमोशन करायचं असं आहे की त्या व्हिडिओवर जायचं, त्याच्या 3 डॉट असतात, सेटिंग असते त्याची, त्याच्यावर क्लिक करून तिथं प्रमोशनचं ऑप्शन येतं. प्रमोशनवर क्लिक केल्यानंतर त्याची प्रोसेस थोडीशी हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. तर ते प्रमोशनला ते विचारतात की तुम्हाला प्रमोशन करायचं आहे का, मग आपण म्हणतो हो यस. कशासाठी? ऑडियन्स ग्रोथ करायची की व्ह्यूज ग्रोथ करायचे, असे ऑप्शन्स येतात. तर आपल्याला चूज करायचं असतं ऑडियन्स वाढवायचे की व्ह्यूज वाढवायचे. त्याच्यानंतर क्लिक केल्यानंतर ते आपल्याकडून पैसे पण घेतात. मिनिमम मी सुद्धा ही प्रमोशन केलं होतं, तर 500 रुपये मला अकाउंटला भरावे लागले होते. मिनिमम अमाऊंट 500 रुपये आहे तिथं प्रमोशनसाठी. तर प्रमोशनसाठी मी जेव्हा 500 रुपये दिले त्यांना, तर त्याच्यानंतर मी 4-5 व्हिडिओ प्रमोट केल्या. आले व्ह्यूज, आले मला चांगले. वॉच टाईम इतका काही वाढला नाही आहे, पण वाढला आहे. ॲटलिस्ट 4000च्या 4000 लगेच एक दिवसात नाही झालेले माझे. तर मग त्या प्रमोशन करू शकता तुम्ही. जर नियर बाय आले 3000 किंवा 2500 किंवा 3500 झाले, तुम्हाला प्रमोशन थ्रू ना एक फायदा असतो की सबस्क्रायबर्स खूप वाढतात. नवीन जे लोक असतात ना, पब्लिक, ती आपल्याशी कनेक्ट होते. जर तुम्हाला प्रमोशन करायचं असेल तर नक्की करा. मी तर म्हणेल नक्की करा. आणि 500 रुपयामध्ये मला 4-5 व्हिडिओज मी काय केलं होतं, तिथं ऑप्शन असतं की 100 रुपयाचा प्रमोशन करायचं, एक 200 की 250-300 रुपयाचं एका दिवसात, की 3 दिवसात करायचे की 5 दिवसात करायचे, ते असतं ते त्याच्यात आहे. तर ते प्रमोशन थ्रू मला फायदा तर झाला आहे. एक तर सबस्क्रायबर वाढले, व्ह्यूज वाढलेत आणि वॉच टाईम पण मिळाला आहे थोडाफार. डिपेंड आपण किती खर्च करतो आणि किती ते देतात आपल्याला, ते त्याच्यावर असतं ते. तर प्रमोशनचं एक हे आहे फीचर, ते वापरू शकतात. आणि आता रिसेंटली न्यू फीचर आपल्याला दिलं आहे, कोलॅबरेशनचं फीचर यूट्यूबने. तर तुम्ही कोलॅबरेट करू शकता तुम्ही तुमच्याच अकाउंटला कोलॅबरेट करू शकता, किंवा तुम्ही सपोज फॉर एक्झाम्पल तुमचं स्पिरिच्युअल कंटेंट आहे, देवाचं धर्माचं असं, तर तुम्ही ना टेक चॅनल्सला नका हे कोलॅबरेट करू, कारण त्यांचे व्हिडिओज कसे आहेत टेक्निकल असतात. तिथं स्पिरिच्युअलिटीचे लोक जास्त नसणार. आणि मग तुम्हाला काय करायचं, तर स्पिरिच्युअलिटीचे तुमचे कंटेंट असेल, व्हिडिओज असतील, तर दुसरा जो ज्याच्याशी कोलॅबरेशन करणार आहात तो पण स्पिरिच्युअल असला पाहिजे, किंवा त्याच्या व्हिडिओज स्पिरिच्युअल रिलेटेड असायला हवेत. ओके, म्हणजे कोलॅबरेशन पण कुठं करायला हवं, कोणाबरोबर कोलॅब करायला हवं, ही पण एक कॉमन सेन्स असतो, जेणेकरून आपल्याला फायदा मिळेल. आणि कोलॅबरेशन अशा लोकांशी करा जेणेकरून, फॉर एक्झाम्पल मी स्पिरिच्युअल बनवते कंटेंट, तर मी स्पिरिच्युअलवालाच शोधणार.
पण तो स्पिरिच्युअलवाला म्हणजे कसा असायला हवा की त्याची फॉलोवर्स म्हणा किंवा सबस्क्रायबर किंवा त्याला ऑलरेडी व्ह्यूजच येत नाही, अशा लोकांशी कोलॅबरेट करून उपयोग नाही, कारण तिथून फायदाच मिळणार नाही. अशा लोकांशी कोलॅबरेट करा की त्यांचे सपोज तुमचे सबस्क्रायबर आहेत 1000, मग तुम्ही अशा लोकांशी कोलॅबरेट करा की ज्यांचे 2000, 5000, 10,000 हे आहेत सबस्क्रायबर्स आहेत किंवा त्यांच्या याला व्ह्यूज जास्त येत आहेत, तर ते कोलॅबरेशन तिथं अशा लोकांना चूज करा. आता हे डिपेंड की त्या तुम्ही केलेल्या कोलॅबरेशनला ते ॲक्सेप्ट करता की नाही, पण एक टेक्निक आहे की तुमचे व्ह्यूज वॉच टाईम वाढवण्यासाठी, प्रमोशनसाठी. आणि हे पण पॉईंट आहे की आता आला होता क्लिक, ओनली कोलॅबरेशनवर डिपेंड नाही राहायचं. हे जे वेगवेगळे जे मी पॉईंट सांगितले तुम्हाला, तर ते प्रत्येक अप्लाय करा की जिथून तुम्हाला वॉच टाईम मिळेल तिथून कलेक्ट करत राहा. असं नाही की एकावर डिपेंड. समटाईम्स कोलॅबरेशनला ॲक्सेप्ट करतील, नाही करतील, मग त्याच्यावर डिपेंड राहायचं नाही, टाईम वेस्ट होईल. कोलॅबरेशन करायचं, ॲक्सेप्ट केलं तर ओके, नाही तर माझ्याकडे दुसरे टेक्निक्स आहेत. सेकंड की लाईव्ह जास्तीत जास्त करा, तिथून हे वॉच टाईम मिळेल तुम्हाला. आणि जी व्हॉट्सअप स्टेटसला लिंक शेअर करणे वगैरे मी जे सांगितले ते तर नक्कीच करा. ही काही टेक्निक्स मी शोधून काढल्या आहेत, म्हणजे हे कॉमन आहेत, पण लोक वापरतात, काही लोक वापरतात, काही लोक वापरत नाही. तर याच्यातून तुम्हाला नक्की फायदा मिळेल. जर तुम्हाला माझं ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, हाईप करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. आणि जर तुम्हाला नवीन टॉपिकवर व्हिडिओज हवे असतील तर नक्की सांगा मला. माझे स्पिरिच्युअल जे कंटेंट असतात ते तुम्ही नक्की बघा. शॉर्ट्स आहेत, शॉर्ट्स बघा. आणि एवढं बोलून मी माझं हे सेशन संपवते. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग मी. बाय.